एकेकाळी कुठल्याही हिंदी किंवा मराठी चित्रपटात पोलिसांबद्दल विडंबनात्मक दृश्य दाखवले जात होते। अर्थात सर्व घटना घडून गेल्यानंतर शेवटी पोलीस पोहोचतात असं काहीसं चित्र निर्माण करण्यात आलं होतं। मात्र जमाना आता हायटेक होत चालला आहे आणि बुलढाणा पोलीस त्यापेक्षाही हायटेक होत चालले। खरं तर बुलढाणा पोलीस दलाचा कारभार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी आधुनिकतेचा खरं तर कास धरला आणि जिल्हा पोलीस दल आधुनिक करत सध्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी अनेक उपयुक्त अशा योजना आखल्या आहेत। यातील एक योजना आहे FRI ऑन द स्पॉट। खरं तर ही योजना आता त्यांनी 6 एप्रिलला सुरू केली आणि या 6 एप्रिलपासून आजपर्यंत अनेक लोकांनी या FIR ऑन द स्पॉट या योजनेचा फायदा घेतला आहे। नेमकी ही योजना काय आहे? खरं तर बुलढाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे। एका महिलेला एका गावगुंडाने त्रास दिला आणि त्या महिलेने घरूनच तक्रार दिली आणि त्या महिलेच्या घरी जाऊन 24 तासात हा सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याचा मान हा जळगाव जामोद पोलीस स्थानकाला मिळालेला आहे। खरं तर FRI ऑन द स्पॉट ही योजना काय आहे, पहिला गुन्हा कसा दाखल झाला, नेमकी काय घटना होते आणि कशा प्रकारे FRI ऑन द स्पॉट ही योजना राबवण्यात येते, आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की FRI ऑन द स्पॉट हे कशा प्रकारे कार्य करतं। आपल्यासोबत जळगाव जामोदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ सर आहेत। सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, धन्यवाद। सर, FRI ऑन द स्पॉट खरं तर जिल्ह्यातील नागरिकांना खूप उपयुक्त होत आहे। जिल्ह्यातील पहिला गुन्हा आपल्याकडे नोंद झालेला आहे। नेमकी कशी प्रक्रिया होती? FRI ऑन द स्पॉट म्हणजे नेमकं काय आणि नेमकी कशी संकल्पना आहे? बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये सामान्य जनतेला त्वरित व प्रभावी न्याय मिळण्याकरिता FIR ऑन द स्पॉट FOTS ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब यांनी दिनांक 5 एप्रिल 2025 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायला सुरुवात केलेली आहे। त्या योजनेअंतर्गत कुठल्याही गुन्ह्याची पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टाफ, महिला पोलीस स्टाफ सरकारी वाहनासह घटनास्थळी हे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनरसह घटनास्थळी पोहोचतात व घटनास्थळी पोहोचल्याबरोबर तिथे पीडितेचा तिथेच संपूर्ण स्टेटमेंट घेण्यात येते। त्यानंतर ते स्टेटमेंट ईमेलद्वारे पोलीस स्टेशनला पाठवून FIR दाखल होतो व लगेच पुढची कारवाई तिच्यामध्ये सुरू होऊन जाते। या योजनेअंतर्गत FIR ऑन द स्पॉट FOTS या योजनेअंतर्गत पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे दिनांक 18 एप्रिलचे संध्याकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान अशीच माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। एका महिलेला एक गावगुंड हा त्रास देत आहे। त्या अनुषंगाने जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफ, महिला पोलीस अधिकारी हे सरकारी वाहनाने लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनरसह सदर महिलेच्या घरी गेले। सदर महिलेच्या घरी जाऊन पीडितेचा तिथे जबाब नोंदवला व ती तक्रार पोलीस स्टेशनच्या ईमेलवर पाठवून तिथे FIR रजिस्टर केला। FIR रजिस्टर केल्यानंतर लगेच घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवून आरोपीला अटक करून दुसऱ्या दिवशी विद्यमान न्यायालयामध्ये कलम 183 BNSS नुसार त्या महिलेचा जबाब नोंदवून संपूर्ण तपास करून 24 तासाच्या आतमध्ये माननीय न्यायालयामध्ये कलम 183 याच्यानुसार 24 तासाच्या आत दोषारोपपत्र हे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सदर कारवाई ही माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब श्री विश्व पानसरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली आहे। तर नक्कीच खरं तर जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल आहे। या ठिकाणी अनेक गुन्हे घडतात। दुर्गम असा परिसर या परिसरात आहे। मात्र अशा दुर्गम भागातील एका वृद्ध महिलेला एक गावगुंड त्रास देत होता आणि त्या महिलेने आपल्या मोबाईल फोनद्वारे पोलिसांना ही माहिती दिली। पोलीस त्या महिलेच्या घरी तात्काळ पोहोचले। पोलिसांनी कुठलाही वेळ यात दवडला नाही। तात्काळ पोलीस पोहोचले, तिच्या घरी FRI दाखल केला। तिची तक्रार खरं तर अनेकदा पोलीस ट्रोल होतात, ते FRI दाखल करत नाही पोलीस, त्यामुळे मात्र या ठिकाणी काही मिनिटातच पोलीस त्या महिलेच्या घरी पोहोचले। FRI सुद्धा महिलेच्या घरीच दाखल केला आणि आरोपीला अटक केली। असं 24 तासाच्या त्या आरोपीला अटक करून दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही पूर्ण जी योजना राबवली, जो FRI केला ऑन द स्पॉट त्या महिलेच्या घरून, ते पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत। नेमकी तुम्हाला माहिती कशी मिळाली, नंतर तुम्ही कसे महिलेच्या घरी गेलात आणि ही सगळी प्रक्रिया कशी पार पडली? पोलीस स्टेशनला रात्रीच्या 9:30 वाजता दरम्यान त्या महिलेचा फोन आला की आम्हाला ह्या गावगुंड त्रास देत आहे, छळखानी करत आहे, म्हणून आम्ही
आमचं पोलीस स्टेशनचं साहित्य जे आहे, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर आणि महिला अधिकारीसह सरकारी गाडीनं आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि तिचा लगेच FIR नोंदवला. FIR नोंदवल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या ईमेलवर नोंद केला. FIR नोंद केल्यानंतर जागीच घटनास्थळाचा पंचनामा केला, त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवले आणि इथे येऊन विद्यमान न्यायालय 183 प्रमाणे तिचं स्टेटमेंट नोंदवलं आणि 24 तासामध्ये आम्ही दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात कोर्टात सादर केला. तर नक्कीच नेहमीच पोलिसांना दोष दिला जातो की तक्रार देऊनही अनेक दिवस पोलीस तपासाच्या नावाखाली FIR दाखल करत नाही. मात्र बुलढाणा पोलीस दल आता हायटेक झालेलं आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जनतेचं जीवन सुकर व्हावं या मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात FIR ऑन द स्पॉट ही एक योजना आखलेली आहे आणि सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्याच्या 10 पोलीस स्टेशन अंतर्गत ही योजना राबवल्या जात आहे. खरं तर पोलीस ट्रोल होतात, ते FIR दाखल होत नाही किंवा वेळेत पोहोचत नाही. मात्र बुलढाणा पोलीस आता हायटेक होत चालली आहे आणि त्यामुळे अक्षरशः दुर्गम भागात जाऊन महिलेच्या तक्रारीवरून महिलेच्या घरी जाऊन तिचा FIR दाखल करून अवघ्या 24 तासाच्या आत प्रकरण न्याय प्रविष्ट करण्याचा मान हा जळगाव जामोद पोलिसांना मिळालेला आहे. राज्यात खरं तर बुलढाणा जिल्ह्यात ही संकल्पना राबवल्या जात आहे. FIR ऑन द स्पॉट पोलीस हा जो उपक्रम आहे, यात जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत हा पहिला गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता आपण अपेक्षा करूया की बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन नव्हे तर संपूर्ण राज्यातच FIR ऑन द स्पॉट ही संकल्पना राबवण्यात यावी. पोलीस दल तसा विचार करेल, मात्र जनतेनेही याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, जळगाव जामोद, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.